शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन योहानकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 16 ते 21 ही वचने. योहान अध्याय 6 16 ते 21 ही वचने. संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य खाली समुद्राकडे गेले आणि मचव्यात बसून समुद्राच्या पलीकडे कफरनहुमात जाऊ लागले. एवढ्यात अंधार पडला तोवर येशू त्यांच्याजवळ आला नव्हता आणि मोठा वारा सुटून समुद्र खवळू लागला होता. मग सुमारे कोस सव्वा कोस वल्लहून गेल्यावर त्यांनी येशूला समुद्रावरून मचव्याच्या जवळ चालत येताना पाहिले आणि त्यांना भय वाटले. परंतु तो त्यांना म्हणाला, मी आहे, भिवू नका. म्हणून त्याला मचव्यात घेण्याची त्यांना इच्छा झाली. तेवढ्यात त्यांना जावयाचे होते त्या ठिकाणी मचवा किनाऱ्यास लागला. देवबाप ह्या वाचलेल्या वचनाद्वारे आम्हाला आशीर्वाद देव. प्रभू येशू ख्रिस्तामधील माझ्या सर्व प्रियजनास सप्रेम सलाम. आज आपण योहान अध्याय 6 वचन 16 ते 21 यावर मनन करणार आहोत. या वचनांमध्ये एक अद्भुत बाब आहे, ती ही की शिष्यांना प्रभू येशूला मचव्यात घेण्याची इच्छा झाली. प्रियानो, मुख्य मुद्दा हा आहे की हे शिष्य प्रभू येशूला आपल्या सोबत त्या मचव्यात न घेता स्वतःच मचव्यात बसून समुद्राच्या पलीकडे कफरनहूमास रात्रीचा प्रवास करत होते. अंधार पडलेला होता. त्यांचा प्रवास बिकट होता. मोठी समस्या निर्माण झालेली होती, ती म्हणजे मोठा वारा सुटून समुद्र खवळू लागला होता. त्यांची परिस्थिती अतिशय बिकट झालेली होती. परंतु मनाला धीर देणारी गोष्ट म्हणजे आमचा प्रभू येशू हा आम्हाला कधीही सोडत नाही. त्याच्या अभिवचनाप्रमाणे बायबलमध्ये सांगितलेलं आहे, प्रभू येशू म्हणतो की मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.
होय प्रियांनो, हा विश्वासयोग्य आमचा स्वर्गीय पिता आहे. तो आम्हाला सोडत नाही. होय, अनेक वेळा आम्ही त्याला सोडतो, विसरतो, परंतु तो नाही सोडत. वचन 19 मध्ये आम्हाला दिसतं की अशा संकट समयी प्रभू येशू त्यांच्या जवळ आला. त्यांनी त्याला समुद्रावरून मचव्याजवळ चालत येताना पाहिले, परंतु त्यांना भय वाटले, कारण कुठलीही व्यक्ती पाण्यावरून चालू शकत नाही. परंतु हा आमचा प्रभू येशू जो सर्व समर्थ आहे, जो दैवी सामर्थ्याने भरलेला आहे, त्याला काही अशक्य नाहीये, शक्य आहे. या शिष्यांना प्रभूला पाहून कितीतरी आनंद व्हायला पाहिजे होता, त्यांनी धीर धरायला पाहिजे होता, परंतु ते भयभीत झाले. लक्षात ठेवा की भय हे प्रभूपासून नाही. उलट आम्हाला भीतीचा आत्मा त्याने दिलेला नाही, तर सामर्थ्याचा आत्मा, प्रीतीचा आत्मा व संयमतेचा आत्मा त्याने आम्हाला दिलेला आहे. शिष्य भयभीत झालेले पाहून प्रभू त्यांना म्हणाला, मी आहे, भिवू नका. होय प्रियांनो, जर प्रभू येशू स्वतः आमच्या सोबत आहे तर आम्ही भिवू नये. शिष्यांना जेव्हा खात्री झाली की तो प्रभू येशू आहे, तेव्हा त्यांना धीर आला आणि तेव्हा त्यांना प्रभू येशूला आपल्या मचव्यात घेण्याची इच्छा झाली. प्रियांनो, कदाचित शिष्यांना आणि शिष्यांसारखी वाईट बिकट परिस्थिती आमची झालेली असेल. अशा वेळेस आज प्रभू येशू आपल्याला म्हणतो आहे, मी आहे, भिवू नका. प्रभूला धन्यवाद असो. कृपा करून प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये स्थान द्या, प्राधान्य द्या. प्रभू परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करूया. प्रिय स्वर्गीय पित्या, तुझे सर्व अभिवचने सत्य आहेत. तू इमॅन्युएल आहेस, आमच्या सानिध्य देव आहे. म्हणून आम्ही भिवू नये, तर खंबीरतेचं जीवन जगून तुझे गौरव करावे आणि तुला आमच्या जीवनात आम्ही स्वीकारून तुलाच प्रथम स्थान द्यावं. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रथम स्थान आम्ही तुला द्यावं, असं तू कर. प्रभू येशूच्या नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.